हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे. येत हॅपी दारू या चॅनलवर मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे गुढीपाडवा आणि मी अशी तयार झालेली आहे. तर कसं आहे माहिती आहे का, ड्रेसच घातला आहे कारण पोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे आणि नवीन वर्ष, आपलं मराठी नवीन वर्ष चालू होते. त्यामुळं पोळ्या तर आपण करतो पुरणपोळी, तर छान पुरणपोळी बनवणार आहे आणि गुढी पण उभारायची आपल्याला. तर आत्ता वाजले तर 8:30. तर माझा थोडाफार स्वयंपाक झाले म्हणजे होत आलेला आहे. तर तुम्हाला सांगते, मी हे डाळ घातली, मी इथं भात बनवला आहे, बाकीचं कणिक मळून ठेवलेले, कणिक पण मळून ठेवलेले. तर आपली साफसफाई पण झाली, सकाळी लवकर उठली होती. हे बघा आमची डॉली, सकाळी लवकर उठले होते कारण पोळ्याचा स्वयंपाक म्हणले आपला दिवस जातो माहिती आहे सगळ्यांना. तर कशी दिसते मी. तर मी घातलेला आहे हा नवीन ड्रेस. तर कसं आहे माहिती का, साडी का घातली नाही याचं कारण एक आहे की मला आलेले आहेत पिरियड्स. आणि नेहमी असं होतं, काही फंक्शन असला, कुठला सण असला की आदल्या दिवशी नाहीतर त्या दिवशी आलेला आहेच. हे तर आपलं नेहमीचंच आहे. त्यामुळं काय आता पूजा वगैरे सगळी आमच्या ह्यांनाच करावी लागणार आहे, नारू डॉलीला. तर ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. आणि माझ्या मिनी ब्लॉग्सला तुम्ही खूप सपोर्ट करताय, खूप सारे व्ह्यूज येत आहेत, त्यासाठी खूप खूप थँक्यू. सबस्क्राईब करताय त्यासाठी खूप खूप थँक्यू. तर ब्लॉग माझे असेच पाहत राहा. तर चला आवरूया पुढचं काम. तर काय माहिती का, माझी मीच मेकअप केला असंच येडावाकडा, तर समजून घ्या. जरा कुठं तुम्हाला ओव्हर वाटलं तरी पण काही बोलू नका प्लीज, आज सण आहे. तर बघा आता आमटीची तयारी करूया आपण. तर मी कांदा, खोबरं, आलं, लसूण सगळं चिरून वगैरे घेतलेलं आहे. तर बघा आमटीसाठी हा मसाला मी भाजून घेतलेला आहे. तर बघा गाईज, आपली डाळ अशी छान अशी शिजलेली मस्त अशी. आणि मी इथं गूळ खिसून घेतलेला आहे पुरण बनवण्यासाठी. आणि इथं गुळवणीसाठी मी ठेवलेलं आहे गूळ भिजत. आणि हे डॉली मला असला त्रास देते ना मगाचपासून. आणि तो हा ड्रेस घालणार आहे बघा. ऐक ना, सेम काय काय बोल. हा बोली ना, बोल की. तर म्हटलं जरा सिंदूर लावावं, सिंदूर लावला. आणि आरो आमची तयार झाली बघा, म्हणजे होती अजून तयार. आणि संसुदाईनी पारुशी पोरगी बघा, काय कळत नाही तुम्हाला. एक काम, तुम्हाला गाईज आमच्या मम्मीचं घर दाखवते. माझ्या मम्मीचं समोरच बिल्डिंगमध्ये राहते. थांबा झूम करून दाखवते बघा. ती पर्पल कलरची बिल्डिंग दिसते ना, ती माझी मम्मीचं घर आहे. तर आता मी झूम करते बघा. हो का, हो का. ही आमच्या मम्मीची गॅलरी. हे बघा, हे मम्मीचं घर. आरो बघा आमची तयार झाली, छान शरारा घातलाय तिला बघा. बांगड्या बिंगड्या, मराठमोळा लुक. त्या डॉलीला काय करू मी, सण आहे म्हणून गप्प बसली. आंघोळ कर ना, काय कर ना, जा ना डॉली आंघोळ कर. नाही, दांडिया खेळायचं. दांडिया खेळ. आता ही मार खाणार आहे, सणासुदीचा मार खाणार माझ्याकडनं बघा. तर बघा मी इथं पुरण हे करून घेते, काय बारीकच म्हणते, पुरण परतून घेते फ्रेंड्स. तर बघा आपलं पुरण परतून झालेलं आहे. थोडंसं म्हणजे थोडंसं राहिलेलं आहे परतायचं. तर कंप्लीट होत आलेलं आहे पुरण परतून. आणि इकडं आरू सांगितलेलं आहे देव धुवून ठेव, घासून ठेव, म्हणून ती घासत आहे. आणि ड्रेस खराब होणे म्हणून हे लावलेलं आहे ॲप्रॉन. कबाळ इथं तयार होत आहे. सेम सेम मॅचिंग आम्ही ड्रेस केला आहे दोघींनी, डॉलून आणि मी. आम्ही सेम सेम ड्रेस केलाय मॅचिंग. तर चलिए हम अब
जाऊ द्या. तर चला आपण आता आमटीला तडका मारूया. ही माझी एअर आहे. तर इथं तेल टाकलेलं आहे मी, कढीपत्ता टाकलाय. आता यामध्ये हे वाटण टाकूया. मसाला परतत घेते मी. थोडा गरम मसाला आणि चटणी टाकली आपली घरची. भात बांधला पोळी घेते लाटून. पहिल्यांदा केसरची इंस्टंट गुत्ता तर काढ. हे तरी लावपी. तर बघा आमटी झालेली आहे. मी तडका मारलेला आहे. छान असा वास येतोय मस्त. तर बघा आमची डॉल पण तयार झालेली आहे. आम्ही दोघींनी मॅचिंग केलेलं आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे मेकअप चालू आहे, थोडासा बाकी आहे. इकडं बघ. तिचा ड्रेस बघा शरारा. तर बघा मी इथं भजीसाठी पीठ मळून ठेवलं आहे, म्हणजे जरा थोडंसं मुरल आणि छान आपली भजी तयार होतील. आणि इथं मी चहा बनवला आहे, ब्लॅक टी, कारण मी उठल्यापासून चहा नाही पिली. तर चहा पिऊया. आणि माझ्या लेकी रांगोळी काढते. तुम्हाला रांगोळी दाखवते. चला चहा पीत जाऊ. हे बघा रांगोळी बघा काढायची चालली इकडे बघून फोनमध्ये. यूट्यूब असताना काय काळजी करायची. मग मी बघते पहिली कशी काढली. तर बघा फ्रेंड्स, आपलं किती सुंदर असं पुरण बनलेलं आहे. एकदम छान बनलेलं आहे. तर आता आपण याच्या पोळ्या लाटूयात. डॉलीला खूप भूक लागली. तर चला तिच्यासाठी पुरणपोळी बनवू मस्त. पापाचा फोन आला. तर बघा फ्रेंड्स, पोळ्या मी लाटत आहे. इकडे आपल्या थोड्या पोळ्या झालेल्या आहेत बनवून. हे भाजीचं पीठ आहे. तर बघा कशी आपली पोळी फुगलेली आहे टुमटुमीत. कशी छान पोळी फुगली बघा. बघा काय मुलं आलेली आहेत आपल्याकडे, पोरं, आणि तर गाणे लावले. आणि आमचे साहेब इथं देवपूजा करतायत. आणि इथं माझ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत. आता मी भजी बनवणार आहे. आपला अवतार सगळा कसा झालेला आहे. तर चला भजी बनवूया. त्यासाठी कांदा चिरून घेऊया. हॅलो गायस, तर झालेला आहे माझा पोळ्यांचा स्वयंपाक. आणि मी इथं भजी तळत आहे. भजी बघा बघा फ्रेंड्स, तर हे पापड तळलेत मी. आमच्याकडे कुरडया नाही आहेत म्हणून. आणि हे असे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक केलेत, म्हणजे असे हे होऊ नये म्हणून, क्रिस्पी आहे असे राहावे म्हणून. आणि हे आपले भजी रेडी आहेत. तर चला स्वयंपाक झालाय. तर हे भांडे बघा. आता हे भांडे बघा. हे असा किचनमध्ये राडा बघा. हे आता हे साफ करून घेते सगळं. बघा आम्ही अशी गुढी उभारलेली. तर हे बघा देवपूजा झालेली आपली. तर अशी आपली गुढी उभा राहिलेली आहे पहा. दरे दरे आरो गुळ
कडुलिंबाचा पाला आणि खोबरं टाकून हे बनवलेलं आहे. ह्याचा मान असतो जास्त, त्याला काय म्हणतात माहित नाही, पण हे खाऊया आपण. हे बघाव का हाय का करू काय नाही आवळे तर बघा फ्रेंड्स, सगळी कामं झाली, पोरं गेली बाहेर खेळायला, हे गेले ह्यांना काम आलं. तिकडं जेवायचं बाकी आहे. म्हणले जरा वेळाने येतो लगे 5 मिनिटांनी. तर लय माझ्या पोटात दुखायला लागलं, कंबर दुखायला लागली, म्हणजे पडली आपली सोप्यावर. आली बघा लगेच. हे असं असतंय, खेळायला जाते ती बाहेरनं कडी घालून, सारखं धाड 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 दरवाजा वाजवायचा. तर चला जरा आराम करते, मग जेवताना भेटू. तर बघा फ्रेंड्स, थोडा थोडा पाऊस यायला लागला आहे. इकडं वातावरण खूप, म्हणजे ढग मोठमोठ्याने गरजत आहेत. असं वाटतं की खूप मोठा पाऊस येईल, असं वातावरण झालं आहे. म्हणून मी कपडे आज इथंच वाळत घातलेत, घरामध्ये स्टँडला लावलेत, कारण खूप मोठा पाऊस येईल, काय सांगता येत नाही. तर बघा मी भात आमटी घेतली, भजी आणि पापड घेतलेले आहेत. तर चला जेवते इकडं मी. तर बघा हे आलेत घरी, त्यांना आता जेवायला वाढलं, जेवतायत. बाळू मामाला आलेत बघा, भंडारा कसा लावला. आणि ही पोरगी मला एवढा त्रास देती, लय पोरगी बाद आहे. हो मी एवढी कंटाळीत आहे का, तर भंडारा लावलाय. अरे गोळवली दे ना. हां हॅलो फ्रेंड्स, तर दुपारी छान असं मस्त जेवण केलं आणि जी झोप आली ती झोपली, 6ला सुटली आणि विसरूनच गेले की मी ब्लॉग बनवत होते. तर ब्लॉग आता आपण कंटिन्यू करूया. तर ड्रेस काढून टाकला आणि आता झोपायचं टाईम झालं, जेवलं बिवलं संध्याकाळचं. तर माझा आजचा गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.